मित्रांनो, आज आपल्या सेटवर काही चोरांची टीम आली आहे. हे चोर कोणी साधे सुधे चोर नसून मराठी सिनेमातले नावाजलेले कलाकार आहेत. आता आपण ह्यांना चोर का म्हणतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, हो ना? त्याचं कारण असं आहे की या संपूर्ण टीमचा एक धम्माल सिनेमा येत्या 31 जानेवारीला आपल्या भेटीला येतोय. चोरीचा मामला असं आहे या सिनेमाचं नाव. या सर्व कलाकारांचं फिल्मी गप्पांच्या सेटवर मनापासून स्वागत. सर्वात आधी आम्हाला सांगा की या सिनेमाच्या टीजर मध्ये चोरी ही फक्त बुटांची होताना दिसतीये. मग या चोरीच्या मामल्याबद्दल काय सांगाल? चोरी बुटांची होताना दिसते असं तुम्हाला वाटतंय तर तुम्ही नीट लक्ष देऊन जर पाहिलं असेल तर त्यामध्ये एक जो चोर आहे तो पैसे मोजून घेतोय तिजोरीतनं. आता चोर जो आहे तो पैसे मोजून का चोर आहे तर आपले प्रेक्षक इतके चाणाक्ष आहेत की त्यांनी त्या व्हिडिओच्या खाली युट्यूबवर अशा अनेक कमेंट्स आहेत, लोकांना ते आवडतंय. त्यापैकी एक कमेंट आहे की हा प्रामाणिक चोर दिसतोय बहुतेक, पैसे मोजून चोरतो आहे. तर ही गोष्ट आहे. आणि मामा जो आहे तो मामा प्रतिकात्मक मामा आहे, कारण इथे प्रत्येक जण एकमेकांना मामा बनवतो आणि मामा बनवणं ही जी टर्म आपण खरं तर आधी सिनेमाचं नाव चोरीचा मामाला असंच होतं ना. पण तर चोर बऱ्याच गोष्टी चोरतोय आणि इथे असलेला प्रत्येक जण चोर आहे. सगळे जे कॅरेक्टर आहेत ते तसे चोरच आहेत आणि मामा बनवतात एकमेकांना असं आहे. प्रियदर्शन, आम्हाला सांगा की ही संकल्पना कशी जन्माला आली आणि या सर्व कलाकारांचा गोतावळा तू कसा जमवलास? सुचला कसा म्हणजे एक साधारणतः एक बेसिक त्याची एक लाईन अशी होती की जर अशा सिच्युएशन मध्ये असं घडलं तर काय होईल. हे सगळंच सुरू झालंय खरं तर 3-4 वर्षांपूर्वी सगळं सुरू झालंय. मग ते थोडंसं लिहिलंय, मग अर्धवट ठेवलंय, मग सुचलेलं नाहीये. अशा सगळ्या प्रोसेसमधनं त्याचा एक बेसिक एक अत्यंत कच्चा पक्का ड्राफ्ट तयार झाला. त्या ड्राफ्टचं एक वाचन झालं. त्यानंतर बऱ्याच सगळ्या गोष्टी चेंज होत गेल्या आणि मग असं लक्षात आलं की जे चेंज करत आलेलो आहे खरं तर जिथून सुरुवात झालेली आहे त्यातलं बरंचसं आता फिल्टर लागून बाजूला गेलेलं आहे. म्हणजे आता ते काही गरजेचं नाही तर आधी खूप मोठा गेला होता सिनेमा. आणि मग तरीही आण्याच्या कॅरेक्टरचा तिथपर्यंत येऊन सुद्धा आण्याच्या कॅरेक्टरचा प्रॉब्लेम समोर होताच. मग आमचा मित्र आहे स्वप्नील जयकर नावाचा, त्याच्या घरी जेव्हा वाचन केलं तेव्हा जयकरने इन्स्पेक्टरची आयडिया सांगितली की कदाचित त्याला इन्स्पेक्टर केल्यानंतर या गोष्टीचं थोडंसं डायमेन्शन बदलू शकतं. मग तो सिनेमा पुन्हा रिराईट करण्यात आला. मी हे कॉन्फिडेंटली सांगू शकतो की जेव्हा सिनेमा लिहिला गेला आणि ज्या पद्धतीने त्याचं कन्व्हर्जन सिनेमॅटिकली झालं पेपरवरून स्क्रीनवर, तर मला असं वाटतं त्यात माझ्या सकट हे सगळे बऱ्यापैकी सक्सेसफुल झालेले आहेत. आणि आम्ही कॉन्फिडेंटली सांगू शकतो की आम्ही उत्तम विनोदी एंटरटेनिंग चित्रपट तयार केलेला आहे. कारण जर चित्रपट चांगला झाला नसता, म्हणजे जर झाला नसता अनफॉर्च्युनेटली, तर मला असं जाणवतं अनेकदा की प्रमोशन्स मध्ये सुद्धा एक फेकनेस येतो, एक असं एक खोटेपण येतं. असं काही नाही. सिनेमा उत्तम तयार झालेला आहे. ज्या लोकांना दाखवलेलं आहे, अगदी स्टुडिओ मधल्या माणसापासून प्रोड्युसर्स पर्यंत ज्यांनी सिनेमा बघितलाय त्यांना सगळा सिनेमा आवडलेला आहे. आणि तो ट्रान्सलेट होण्यामागचं सगळ्यात मोठं कारण मला असं वाटतं नट आहे. कारण सिनेमात मोजून 3 ते 4 लोकेशन आहेत. एक लोकेशन तर एका गाण्यात संपतं, एक लोकेशन नंदन म्हणजे चोर ज्या घरात राहतो तिथलं एक लोकेशन आहे, एक लोकेशन ह्याचं लोकेशनच गाडी हे त्याचं लोकेशन आहे, आणि चौथं लोकेशन बंगला, अशी इनमीन 4 लोकेशन्स आहेत. त्यामुळे एका लोकेशनला आल्यानंतर नटांनी परफॉर्म करणं अत्यंत गरजेचं होतं. असं कुठलाही डिव्हाइस नव्हतं की कट केला कुठला तरी सिनिक लोकेशन दिसलं, काहीतरी कॅनव्हास दिसला किंवा इतर वेगवेगळी कॅरेक्टर्स दिसली आणि मग मूळ गोष्टीला आपण हात घातला आणि मग सिनेमा चालू झाला. असं त्या सिनेमात काही नव्हतं. खूप ऍक्टर ओरिएंटेड सिनेमा आहे आणि ऍक्टर ओरिएंटेड इतिहास असा आहे की नेहमीच ऍक्टर ओरिएंटेड सिनेमे प्रचंड चाललेले आहेत. बंदूक कशाला चालवली? अरे 50 लाखाचा इंटेरियर केलाय मी. 80,000ची खुर्ची आहे ती, अँटिक मधून आणली होती. ती फक्त घाबरवायला वापरायची असते, चालवायला नाही. हे तू इथं थांब, मला घरी जाऊ दे. तू पण इथं थांब. आता ऐकूयात या सिनेमातल्या सर्व चोरांबद्दल, म्हणजेच यांच्या कॅरेक्टर बद्दल.
मी आशा नावाचं कॅरेक्टर करते. अतिशय साध्या घरातली साधी मुलगी आहे ही, आणि तिच्या साधेपणातनं जो ह्युमर क्रिएट होतो ती बघण्यात जास्त मजा आहे असं मला वाटतं. माझ्या कॅरेक्टरची सुद्धा एक स्टोरीचा मामला नक्कीच आहे की एकतर पहिल्यांदा दर्शनने या फिल्ममध्ये इन्स्पेक्टर करायची संधी दिली आहे. चोरीचा मामला असल्यामुळे इथे सगळेच कोणीच सरळ नाही आहे, सगळे आपापल्या परीने टेढेच आहेत. सो असं एक खूप रागीट असं आणि एक टेढं कॅरेक्टर आहे ते. अमरजित पाटील असं एक अतिशय वेगळं पात्र खूप तुमच्या आमच्यातला आहे हा. ज्या सवयी तुम्हाला असतात, मला असतात, सगळ्यांना असतात. काहीतरी आपली एक गोष्ट असते जी इतरांपासून लपून असते आणि आपण ती इतरांपासून लपून चोरून करत असतो. त्यातलाच हा आहे. पॉलिटिशियन आहे, खूप पैसा आहे, खूप कार्यकर्ते आहेत हाताशी, आणि त्यामुळे त्याला ज्या सवयी लागणार, जे शौक असणार ते शौक त्याला आहेतच. पण शौक और उसके पास शौक है, बहुत शौक आहे. पण खूप वेगळ्या पद्धतीचं काम तू माझ्याकडनं करून घेतलंयस. खरोखर सटल काम जे मी आधी म्हणजे तसं कधी वाटायलाच आलं नाही माझ्या. कायमच असं आलं की वगैरे हे, आणि हे आपण कायमच केलेलं आहे. म्हणजे आता हे जे आहे की तर असं काही न करता हेच करायचंय, पण हे नीट केलंय. जशी मी आहे तसं ते कॅरेक्टर आहे, आणि ग्लॅमरस दिसणं किंवा अल्बम सॉन्ग मध्ये परफॉर्म करणं हे सगळं नवीन नव्हतं माझ्यासाठी. पण ह्याच्या बरोबर आणि त्याच्या बरोबर एक सरळ फेस ठेवणं हे खूप कठीण होतं माझ्यासाठी. आम्ही पिक्चर रिलीज झाल्यानंतर एक कॉम्पिटिशन काढणार आहोत की अख्ख्या पिक्चरमध्ये अमृता किती वेळा ऑनस्क्रीन हसताना दिसली हे मोजा आणि बक्षीस घेऊन जा. आणि खरोखरच तसं झालंय. माझं कॅरेक्टर मी म्हटलं ना, तो चोर आहे, प्रामाणिक आहे, आणि एकाच सिनेमामध्ये दुहेरी भूमिका करण्याचा हा जो मला एक चान्स मिळालेला आहे तो मी यथोचित तो प्रेक्षकांना खूपच आवडणार आहे. की ते तो एक सस्पेन्स आहे की एकाच माणसाने जवळजवळ डबल रोल आणि संधी मिळालेली आहे. तुला ना मी मॅडम एक गोळी घाला, पण पाय वर नका करू. तुला तर मी ना घालेन आता गोळी. मॅडम एक वेळ पाय वर करा, पण गोळी नका घालू. असं म्हणतात कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस. मग अशी कॉमेडी स्क्रिप्ट आणि इतके सिरियस कलाकार असतील तर शूटिंग करणं किती सोपं किंवा कठीण असतं. सिरियस तर ते त्यांच्या कामाबाबतीत आहेतच. ते जर त्यांच्या कामाबाबतीत सिरियस नसते तर कदाचित मग आम्ही एकत्र काम करूच शकलो नसतो. त्यांना हे कळलं, कदाचित त्यांना ऍक्टर म्हणून हे कळलं होतं की सिनेमा इंटॅक्ट लिहिलेला आहे. सिनेमा फार विनोदी असलं तरी साधारणतः असं काहीतरी होईल असं काही नाहीये या सिनेमात. जे लिहिलेलं होतं बऱ्यापैकी त्याला फॉलो करत आम्ही सगळा सिनेमा कम्प्लीट केलेला आहे. कॉमेडी असं म्हणता येणार नाही, पण कुठलंही काम करायला तुम्हाला एक विशिष्ट पद्धतीचा सिरियसनेस लागतोच. पण इथे जास्त टास्क अवघड अशासाठी आहे की या सिनेमात एकही डे सीन नाहीये. सगळा सिनेमा रात्रीचा आहे. रात्री 7-7:30ला असा काहीतरी सिनेमा चालू होतो आणि पहाटे 5 वाजता ती गोष्ट 5-5:30ला ती गोष्ट संपते असा सिनेमा आहे. पण नट म्हणून सगळ्यांनी या सिनेमात जो एक एक्सलंट एवढ्या सगळ्या शूटिंगमध्ये जो काय फोकस त्यांनी त्या कामात दिलेला आहे ना, मला असं वाटतं की तो त्यांचा सिरियसनेस कदाचित त्या कॉमेडीला उपयोगी पडतो. म्हणजे खरं तर कॉमेडी नाही, थोडंसं हे फार्सकडे सुद्धा जातं. म्हणजे कॉमेडीच्या पलीकडे जाऊन सिनेमा फार्सकडे थोडासा जातो. तर सत्यदेव दुबेंनी अत्यंत फार्स बाबतीत एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले की तू कुठलंही फार्सिकल नाटक घे आणि आता तू ते वाचायला लाग, आणि थोड्या वेळानंतर तुझ्या लक्षात येईल की हे सगळंच फार्सिकल आहे, त्याच्यावर लोक हसतील असं तुला रिअलाइज होईल. पण सगळ्या कॅरेक्टरची ट्रॅजेडी आहे. एकाही कॅरेक्टरचं आयुष्यात कुठल्या बाबतीत काहीच भलं झालेलं नाहीये त्या फ्रेम मध्ये. तर फार्स करताना त्याची ट्रॅजेडी लक्षात घेऊन तुम्ही फार्स केला पाहिजे. फार्स करताना तुम्ही त्याची कॉमेडी लक्षात घेऊन फार्स नाही केलं पाहिजे, तर त्याची कॅरेक्टर्सची ट्रॅजेडी लक्षात घेऊन केला पाहिजे. आणि ती ट्रॅजेडी जेव्हा लोक बघू लागतात त्याच्यावरून तुम्हाला लोकांना हसू येऊ लागतं, म्हणून तो फार्स आहे, म्हणून ती ट्रॅजेडी. आणि खूप कठीण असतं अशा पद्धतीचा सिनेमा बनवणं. रात्रीची कथा आपल्याला ते फार ऐकताना गमतीशीर वाटतं. अर्थात मी फारकत ठेवतो याच्यात. मला सकाळी 7च्या शिफ्ट पेक्षा मला जर रात्रभर शूटिंग करवलं तर मला आनंदच आहे. मला उलट दिवा माझा वाद. आपण आता घुबडांविषयी नाही, मानवांबद्दल. घुबडांना रात्री आवडतं.
सुद्धा नाहीये. अरे इतर काही माणसं आहेत की नाही. मी म्हणूनच म्हटलं ना, मी याच्यापासून फार कंटाळलो होतो. म्हणूनच याला एक अवलिया असं म्हणून अवलिया नट आहे. अरे यार. क्षितीसाठी आणि अमृतासाठी ते खरं तर डिफिकल्ट होतं, कारण घरात ब्रेड बटर कमवायला क्षितीला दिवसाही काम करावं लागायचं. म्हणजे ते दोन्ही खरं तर क्षिती सकाळी म्हणजे संध्याकाळी 7ला पोहोचायची, पहाटे 7ला संपवायची, 8ला तिथे जायची. जवळजवळ एक 9 ते 10 दिवसांचा span केला. किंवा मला अमृताचंही आठवतंय, आम्ही जेव्हा गाण्याचा अल्बम काढायला काय गाणं शूट करत होतो तेव्हा तू मलंगचं शूट करत होतीस, प्लस त्यात म्हणजे इंटरेस्टिंग भाग हा आहे म्हणजे आम्हाला घरी जाऊन पलंग तरी होता येईल. पण त्याचं पोस्टर तेच वाटतं. सॉरी मला असं म्हणायचं होतं की तो जो कॉस्ट्युम छान दिसतोय त्या गाण्यात तिला, आणि ती जी अशी हॉट दिसते त्या गाण्यात, त्या कॉस्ट्युमचं किती केजी वजन होतं? आय थिंक एक 18 ते 18 केजी. 18 केजी तुझ्या एवढं आणि तू ऍक्च्युली उचलला असतंस ना, कारण त्याला सगळ्या बीड्स होत्या आणि सगळे स्टोन्स लावले होते, तर ते लिटरली हेवी होतं. ह्यानी नुसतं उचललेलं असतं. 18 ते 20 किलोचा तो कॉस्ट्युम काय सांगतो असं भयंकर डिफिकल्ट. डिफिकल्ट आहे. पहिल्यांदा मी आहे ना, म्हणजे मी असं आय थिंक दुसऱ्या दिवशी ऍक्च्युअल खरं तर ते असं लटकलेलं आणि हा जस्ट असा व्हॅनिटीत आलेला आणि तो बोलला की अरे वा असं हा चला चला आता आज आपण करूया. काही नाही, त्यांनी ते असं आय डोंट नो का त्याला अला हे केवढं हेवी आहे का, अगं अगं म्हटलं हो हे घालून नाचतेस तू.